तिसऱ्या टप्प्यात कोकणातली एक महत्त्वपूर्ण निवडणूक देशभरात सगळ्यांना पाहायला मिळेल। कोकणवासियांच्या मनामध्ये विकसित भारताची मोदींची गॅरंटी ही ठाम बसली आहे आणि जे माननीय पंतप्रधान मोदीजींनी गेल्या 10 वर्षात केलेलं काम आहे, सुरक्षेचं असेल, शेतकऱ्यांचा असेल, युवकांचा असेल, जगात भारताचं नाव मोठं करण्याचं असेल, या सगळ्या विकसित भारताच्या मोठ्या एका अभियानात आपल्या मतदारसंघातून, आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून, कोकणातून नारायण राणे साहेबांसारखा एक मातब्बर नेता निवडून गेलाच पाहिजे ही मानसिकता आज सामान्य लोकांशी बोलताना जाणवली। आणि कोकणातील माणूस हा खऱ्या अर्थाने माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मतदार आहे आणि माननीय बाळासाहेबांच्या विचारावर चालण्याचं काम राष्ट्रीय पातळीवर माननीय पंतप्रधान मोदीजी करतायत, तर राज्यामध्ये एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा आणि सगळे सहकारी त्यांचे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून चालले आहेत। बाळासाहेबांचा जो आग्रह होता, हिंदुत्वाचा असेल, राष्ट्रीयत्वाचा असेल, तर या त्यांच्या हिंदुत्वाच्या मुद्द्याला ज्या काँग्रेसने विरोध केला, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उभाटाची मंडळी बसली आहे। हे बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या मतदाराला अजिबात मान्य नाही। त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं स्वप्न कोकण विषयातलं खरं करण्यासाठी, मोदींना भक्कम साथ देण्यासाठी माझा विश्वास आहे की राणे साहेबांना मोठ्या मताधिक्याने कोकणवासीय दिल्लीत मोदींच्या सोबतीला पाठवतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।